सद्गुरू मल्लनाथ लीलामृत ग्रंथ अध्याय 22. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. धन्य धन्य गुरुराया माझे मज दाविले सखया. उद्धरली ही काया तव कृपे करोणी. काय वाणू तुमचे गुण निजानंदाची दाखवोन खूण. जीवाचे जीवपण निरसोन निज बोध बोधिला. जीवा थोर तुझा उपकार तोडीसी भव येर झार. कैसा फिटेल तव उपकार ऐक्य होता जीवासी. मी पामर बुद्धिहीन मम निमित्त करो न जाण. तूच बोलसी स्वतः सिद्ध प्रमाण हा सर्व प्रबंध. तू देशील जैशी मती वदेन मी तैशा रीती. स्मरण करोणी तूज चित्ती कार्यसिद्धी होईल. श्री गुरु मल्लराजे ते आठवोणी गुरु ते. सारोणी उचित नेमा ते कालक्रमण करतसे. नित्य उठोन नेम सारी मुखी उच्चारी हरी हरी. लावोनी मुद्रा उन्मणी चारी प्रेमे आठवी माधव. उन्मणी लावोन उभा निज स्वरूपाची पाहे शोभा. पाहून चैतन्य स्वरूप गाभा ब्रह्मी लीन होतसे. दाविल्याच्या वाटा साचा शोध घेई षडचक्राचा. अनाहत शिंगी नादाचा ध्वनी करणी ऐकतसे. दशवे द्वार उघडोनी देही आधी. पाहे निज स्वरूपाची लाधी. ऐसी लावोन समाधी निजानंदी राहतसे. स्थूल सूक्ष्म देही प्रवेशोनी कारण महाकारण देही. पुन्हा वर्ते प्रपंचीही गुरु मल्लराज. देह कष्टविले पुण्यक्षेत्रा. भजन पूजन करोणी वक्त्रा. शमवोनी सर्व गात्रा भावे रमावरा आठवितसे. भाविक येती दर्शना तयाच्या पूर्वोनी कामना. शमवोनी त्यांच्या वासना कार्यसिद्धी करीतसे. कोणी येती पुत्र मागती कोणी येती धन मागती. कोणी आयुरारोग्य मागती. नाना प्रकारे येवोनी तयाच्या पूर्वोनी कामना. मार्ग दावितसे जना मना बोधोनी नाना आनंद सर्वा देतसे. जीवाची पाहोन तळमळ गुरुराया येतसे कळवळ. काय मागिती भिंगळ अज्ञानी जन हे पुत्रवित्त कांता. ते हे तव असे भ्रांतिवंता. परिनाशवंत हे न जाणता मागोन व्यर्थ शमती. केवढे अज्ञानी हे जन बैसोनी कल्पवृक्षा खाली जाण. घेती दरिद्रता महान नेनतपणे अज्ञानी. दैवे लाभता चिंतामणी तो दवडोनी द्यावा झनी. पाठी म्हणावे दुर्मणी यासारखे अज्ञान काही नसे. प्रत्यक्ष उभा ठाकोन रमावर म्हणे माग इच्छितवर. तव तो म्हणे एवढे घर सुंदर बांध देवराया. द्यावे एक सुंदर घर मध्ये सुंदर स्त्री पोर. भोगेन वैभवन रूपवर नरदेही असता. कैसे हे आंधळे पामर न करती सारासार विचार. मागती सर्व नश्वर सार काय सांगावे जनासी. मल्ला म्हणे सर्वा जवळी असता स्वरूप ठेवा. भ्रमोणी अज्ञान जीवा व्यर्थ येर झार करती. प्रपंची अटाटी करोन कोण श्रेष्ठ ठरले जगती. प्रपंची असती शांती तरी विरक्ती मुनी का धरती. प्रपंची असते सुखी तरी का टाकीता शुक. राहिला ब्रह्मचारी हनुमंत हे काय व्यर्थची. प्रपंची ऐसी रीती जैसे कर्म करावे चित्ती. होनी त्याची संचिती प्रारब्ध कर्म म्हणावे. प्रारब्धेची मिळे सुख प्रारब्धेची मिळे दुःख. जैसे ज्याचे संचित देख फलश्रुती तैसीची. या लागी उचित कर्म करा आरंभी आठवा रमावरा. सात्विक कर्म एक अंगीकारा तेनेची पावाल सुख. उठता बसता सर्व कर्म करता आठवावे रमाकांता. सत्ववृत्ती वाढाया सत्ववृत्तीच्या मागे. उठो पाहती रजोतम गुण वेगे. परी विवेक सावरोणी जागे तयासी ठाईच बैसवा. सत्ववृत्तीच्या ठाई अहंकार लपला पाही. तो कर्म करता उठे देही अहंकर्ता म्हणोनी. जागृत होता अहंभावासी. तो म्हणे मी करता या कार्यासी. मी आहे या देहासी म्हणून कर्मफळ पावलो. म्हणून सात्विकही कर्म करता अहंभाव सोडोन चित्ता. करावे कृष्णार्पणता पूर्ण फळ पावावया. मी तव निमित्त मात्र असे माझे निहे घडले नसे. ऐसी खून गाठ बांधोनी माणसे प्रपंची कर्म करावे. येणेची एके सत्कर्मे अज्ञान तुमचे विरमय. पावोणी ब्रह्मज्ञान उच्चतमे अंती मोक्ष पावाल. सृष्टीवरी जीव येती सर्व प्रपंच करती. प्रपंच करण्या आले असती जीव सर्व सृष्टीवरी. सृष्टीवरील सर्व प्राणी
पशु पक्षादी करोणी आपापल्या प्रपंची गुणी आनंदे वर्ततसे. क्षुधा तृष्णा मैथून सर्व जीवा समान, तैसा आहार निद्रेचा मान. सर्व जीवा सारखा प्रपंच करण्या जनासी, काय शिकवावे लागते तयासी. परी आपापल्या कर्मेसी प्रपंची जीव सारखा, पशु पक्षी काय केले क्षुधा लागता बोलले. परी तयाचाही प्रपंच चाले, कर्मयोगे करोनिया तैसाचे नरदेह एक प्राणी. तयानेका वाढवावी जनी, प्रपंची हाव वेगेनी वर्म प्रपंचाचे सोडोनिया. वाढविता आशा तृष्णा, काय तयाच्या तृप्त झाल्या वासना. नुहुषे सांडोनी इंद्रप्रस्थासना, पृथ्वीवरी उरग झालासे. म्हणोनी वाढवू नका आशा तृष्णा, मुखी गावोनी रामकृष्णा. प्रपंची समवी तृष्णा सर्व कर्म करता, आलिया नरदेहासी. प्रपंच नका करू अट्टहासी, परमार्थ करावा अट्टहासी. तरीच आल्याचे सार्थक, प्रपंच तव होतची असे. परमार्थ करणे लागतसे, ऐसा जीव बोलतसे. गुरु मल्लराजे अर्थी श्रम करता, मुख वाटे सर्वा चित्ता. परी सन्मार्गे चालता दुःख वाटे, या लागी सर्व वळोन वृत्ती. सद्गुरुसी जावे शरणागती, सोडोन मनाची खंती. चैतन्य खाणी पहावी, सोडा मनाची तळमळ. अंतर करा निर्मळ, तेने पावाल ब्रह्मफळ. सद्गुरु कृपा प्रसादे, प्रपंची करता आटा आटी सारी. जितुका वेळ पडेल पदरी, तितुका येवोनी उजरी. नामी जोडी लावावी, ऐसा बोधोन नाना परी. जन लावी भजनी हरी, स्वतः राहोन योग्य परी. आनंदे निर्भय राहतसे, जयाचा जैसा अधिकार. बोध दे तया साचार, दावोनी योग्याचार. जनास मार्ग दावतसे, नित्याचरोणी कर्म. जगादावी धर्माधर्म, तेने आनंदोनी कर्म. सर्व जाण करतसे, नित्य करावे हरिभजन. तैसे ज्ञानेश्वरी पारायण, अभ्यासे चिंतन मनन. अनुभव जाण घेतसे, गुरुने दाविल्या ज्या आचारा. त्या मार्ग चालवोनी परंपरा, नित्य आठवी रमावरा. गुरु मल्लराजे आषाढी कार्तिकी करी, पंढरीची वारी. नेमे चालवी परी विरागुरु, तैशाची परी मल्ला जातसे पंढरी. डोळा पाहो नगरी, धन्यता जीवी मानतसे. तैशेची रीती परी मल्ला जातसे पंढरी. घेऊन शिष्य सहपरिवारी, यात्रा जाण करतसे. पंढरी नगरीचे महात्म्यास, वर्णवेना ब्रह्मदेवास. तेथे ये माझ्या अल्पमतीस, कैसे वर्णवेल सांग पा. पंढरी म्हणत दावाचे, जोहरी होय पापाचे. ऐसे महात्म्य क्षेत्रीचे, बोलिले पुराणे. क्षेत्राचा ठेवा सकळ, पंढरी देखता लाभे डोळा. ऐसा महिमान आगळा पंढरी क्षेत्रिया. पंढरी क्षेत्र भूवैकुंठ, उघडे परब्रह्मनांद तसे नीट. उभे राहिले समचरण वीट, करकटेवर ठेवोनिया. तीर्थचंद्रभागा वाहे, सकल तीर्थ घडती ये ठाये. स्नाने पाप ताप जाये, तैसा तीर्था ऐसा तीर्थाचा महिमा असे. भक्त तो पुंडलिक जान, उभे केले समचरण प्रमाण. या क्षेत्रीचे महिमान, अन्य क्षेत्री असेना. कोठे काही न्यून असे सर्वा ठाई. परिपूर्ण एक पाही, पंढरी नगरी दिसतसे. तीर्थक्षेत्र देव भक्ताचा संगम, तिन्ही ठाई सम सम. ऐसे अवनीवरी क्षेत्र या सम, कोठे नसे जानपा. ऐसे जानोनी महिमानास, सर्व येती दर्शनास. सर्व ऋषी संत महंतास, मार्ग येथोनी मोकळा. ऐसा जानोनी क्षेत्रीचा महिमान, मल्ला नेम लियावारी सजाय. पाहोनी वेटेवरी समपाय, आनंदती मनोमणी. आषाढी कार्तिकीची वारी, जावोनी चंद्रभागे तिरी. सारोणी स्नानादी सारी, पुंडलिक दारी उभा राहे. पुंडलिका भीमा तिरी, पाहे नामदेव पायरी. जाऊन राऊळा भितरी, श्रीमुख न्याहाळी विठोबाचे. देव भक्ताचा संगम, भक्ती प्रेमाचा उगम. पौर्णिमानंद सम सागरिये उचंबळोनी. विटेवरील मूर्ती गडबडे, आलिंगना येई पुढे. भक्ती प्रेमासी गडे, देऊ धावू लागतो. मल्ला देखता श्रीमुख, अंगी दाटे प्रेम सुख. अनंत जन्मीचे विसरोणी दुःख, श्रीमुख अंतरी न्याहाळीतसे. देव मी अनंत जन्मीचा पापी, देवा घडला नाही साची. व्यर्थ वेचिले आयुष्याची, ऐसा अभागी जन्म आलो. गुरु परंपरा सेवा, चालवावया नाही ठेवा. देवोनी तव सेवा, सेवा घेई महाराजा.
ऐसी करोणी प्रार्थना दंडवत घाली मही जाना येवो न गरुड पारी स्थाना कान धरोणी नाचतसे तैसेच वंदोनी आदी माता येऊ गुरु गुंडामठा सारोणी सर्व विधी हटा कबीर हवेली येतसे घेवोन काला आनंदेसी घरा येई गुरु सेवेसी ऐसा पूर्ण करोणी विधीसी गुरु परंपरा चालवतसे ऐसा सारोणी मल्ला नेमासी मल्ला आला ग्रामासी पाहोन प्रेमे तयासी महादामाय बोलितसे जवळ बोलावून मल्लासी प्रेमे कुरबाळून तयासी हृदय स्पुंदोन मानसी प्रेमे बोल बोलती बाळा तुझ लागी जगी दिधले प्रेम आजवरी आजीचे वर्षदिनी परी जाणे असे आम्हासी तुझ्या संगतीने घडले मज तीर्थाटने गुरुसेवा जीवने आयुष्य वेचले आजवरी मृत्यू लोकाची या नेमा पूर्ण करण्याची सीमा जवळी असे म्हणून तुम्हा प्रेमे बोध बोधितसे ऐसी ऐकोन वाणी मल्ला सद्गदित मणी अश्रू नयनी लोटांगण घातले श्रवणी पडता वाणी ही मल्ला ते न बोलवे काही मौनेची सर्व पाही ईश्वर सूत्राते पुढील अध्यायी कहाणी महादामाय होतील निर्वाणी तो प्रसंग करता श्रवणी हरतील त्रिविध ताप माता पुत्राचा बोल जगा देवोन उपदेशील ऐसा निर्वाणीचा काळ वर्णाया सामर्थ्य देई गुरुवर्या रंगनाथ भक्तीचा भुकेला गुरुचरित्री रंगला गुरुवद्वी तोच वदला स्वांत सुखे इति श्री पार्वती सूत रंगनाथ कृत गुरु मल्लनाथ लीलामृत ग्रंथ 22 संपूर्ण. सद्गुरु चरणार्पणमस्तु.